रयत शिक्षण संस्थेचे नामदार बाळासाहेब देसाई विद्यालय कुसरून तालुका पाटण जिल्हा सातारा या ठिकाणी आज जागर शिक्षणाचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी एकूण 7 टेंट उभे केलेले आहेत आणि या 7 टेंट काय काय म्हणलं झालं का? कुठला संघ आहे रे? चालू आहे काम. सगळे यंत्रणा चालू आहे, काम करताय. कुठवर आले तुमचं संघाचं? कुठवर आले सर? बॅनर आणले का? ओके ओके, सुंदर करताय तुम्ही काम. सर कुठवर तयारी आल्या? तयारी चाललेली आहे. हा, बऱ्यापैकी तयारी सुरू आहे. होय ना? कीर्ती जोरात कीर्ती झाली. हे यांची तयारी चांगली चालू आहे ना? तुम्हाला असं कसं वाटतं? यात्रा वाटते का? छान छान. तिथे एक जण लोक आणि ए मुलींनो, तुम्ही कितवीच्या वर्गातल्या मुली? का कसं वाटतंय अंकिता? वातावरण कसं वाटतंय? आणि काय यातून तुम्हाला मिळणार आहे? आयडिया काय किंवा काय वाटतंय याच्यातून? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आमची सगळी टीम. ह्या टीमनं एवढं काम केलंय की धडपड मोठी. मग झाडावर पण चढलेल का? अरे वा, थांबा थांबा. तर आता मी पाहतो पुढं काय चाललेलं आहे. तोपर्यंत तुमचं या आजच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे. आज जागर शिक्षणाचा हा कार्यक्रम आज या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे नामदार बाळासाहेब देसाई विद्यालय कुसरून. आणि या ठिकाणी आज आमच्या या मुलांनी इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी छान छोटे छोटे टेंट उभे केलेले आहेत आणि त्या टेंटमध्ये आज आपण कोणकोणते ते पदार्थ बनवणार आहेत याची माहिती आपण घेणार आहोत आणि ती माहिती तुम्हाला सुद्धा आम्ही देणार आहोत. या ठिकाणी तुम्ही आता पाहताय भारतीय शास्त्रज्ञ आहेत. त्यानंतर आमच्या कला शिक्षक श्री जाधव SR सर यांनी तयार केलेलं हे चांद्रयान आहे जे आम्ही इथे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचे शास्त्रज्ञ इथे तुम्हाला दिसत आहेत बघा. बरोबर. चप्पल स्टँड आहे ना? दुसरा संघ मयूर संघ, या संघाकडे आपण आलेलो आहोत. संघाचे संघनायक कोण आहेत? त्याला पुढे बोलवा. इकडे तन्मय, पुढे ये. तन्मय, ठीक आहे. इथे तयारी सुरू आहे. कुठपर्यंत तयारी आली तुमची जरा सांगा आम्हाला. हा, पुढे काय काय? हा, छान छान. हा तुमचा मयूर संघ आहे. या मयूर संघाचा सण कोणता तुम्ही साजरा करणार आहात? दिवाळी आणि तुळशी विवाह. दिवाळीचा सण आहे. तयारी झाली दिवाळीच्या सणाची? दिवाळीत काय काय करतात? दिवाळीत लाडू, चकल्या, करंज्या, गुलाबजाम, गोडधोड करतात. छान तयारी आहे. ओके. महादेव हर महादेव
फराळामध्ये काय काय बनवणार आहात तुम्ही आज? 11 पदार्थ आहेत. बासुंदी, हा? पुरी, हा. पनीर टिक्का पनीर, पेढ, कोशिंबीर असं वेगवेगळे पदार्थ आहेत. आणि नागराज संघ इथे आपण आलेलो आहोत. या नागराज संघाचं जर आतमध्ये आपण पाहिलं टेंटमध्ये तर त्यांनी विविध फोटो लावलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर भगतसिंग, त्यानंतर त्यांनी स्काउटचे वचन, स्काउटचे ध्येय हे सर्व त्यांनी आपल्या टेंटमध्ये तंबूमध्ये लावलेले आहेत. पुढे जाऊया आपण. त्यांनी बनवलेली प्रतिकृती आहे. एकदा नाही रे. याचं काय महत्व आहे? कसं बनवलं तुम्ही? नाग हा शेतकऱ्याचा मित्र असतो. त्यामुळे नाग हा शेतातील उंदीर खातो आणि शेतकऱ्याची मदत करतो. नागपंचमी असते त्या दिवशी महिला जे असतात त्या भावासाठी उपास धरतात. म्हणजे सर नागराज संघाने छान प्रतिकृती बनवून एक संदेश आपल्याला दिलेला आहे. नाग हा शेतकऱ्याचा मित्र असतो आणि त्याला न मारता आपण त्याचं संरक्षण केलं पाहिजे हा संदेश त्यांनी दिलेला आहे. छान आहे, छान आहे धन्यवाद सर. तिसरा संघ आहे हा व्याघ्र संघ आणि या संघाकडे आपण इथे पोहोचलेलो आहोत. यांनी खूप छान तयारी केलेली आहे. विद्येचे देवता गणपती यांची मूर्ती त्यांनी इथे बसवलेली आहे. आपण त्यांनाच विचारूया की त्यांची तयारी कुठपर्यंत आलेली आहे. तर असा हा व्याघ्र संघ संगणकाला विचारतो तुमची तयारी कुठपर्यंत आली? ऑल प्रेझेंट तयारी 98% पर्यंत आल्या. जेवण चाललंय. तुम्ही कोणते पदार्थ बनवणार आहात? सर आम्ही मिसळ करायची चालल्या. मागे बटाटे शिजत आहेत. पॅटीस करणार आहे आणि पुरी आणि बासुंदी एवढी तयारी होईल 11 वाजेपर्यंत हो सर. करा. आणि काय बोर्ड कशाचे आहेत सांगा. सर हे बोर्डचं मतदानाचं आहे. आपण मतदानाचं आहे. हा म्हणजे मतदान केलं पाहिजे हा. सर्व नागरिकांनी. 100% मतदान झालं पाहिजे. ओके. स्वच्छता अभियान. सर माझ्या आवडीचा पदार्थ आहे. काय आहे कुणास ठाऊक? काय काय इडल्या वय. बरं आम्ही सुरुवात करू का मग? सुरू. चौथा संघ आहे गुलाब संघ आणि या गुलाब संघाकडे आपण पोहोचलेलो आहोत. गुलाब संघाचे सर्व सहकारी आहेत इथे जेवण बनवण्यामध्ये मग्न आहेत. त्यांनी नाश्त्याला. बनवलेला पदार्थ आहे इडली. अतिशय सुंदर इडली त्यांनी बनवलेली आहे. सर इथे तुम्ही पाहताय इडलीची टेस्ट घ्या की जरा बघू काय कसं काय कशी चवीला झाल्या बघा. घ्या तिथली. सुंदर इडली आणि अगदी मऊ आणि खुसखुशीत अशी इडली गुलाब संघाने बनवलेली आहे. सर आपण टेस्ट करून घेऊया. ओके ओके. सर तुम्ही पण टेस्ट घ्या की जरा काय. महेन सर रात्री 12:30-1 वाजेपर्यंत आम्ही सगळ्यांनी सगळं जोडाजोडी केलेले. कसं वाटलं? कसं वाटलं? बसलाय कसा तरी पाणी पितोय डसा डसा. हाय आणि बाई प्रज्ञा आणि तुझं नाव काय का? पायल. आणि प्रज्ञा कोरिओग्राफर आहे. खूप छान तिने डान्स बसवलेले आहेत. हा. त्याची झलक तुम्हाला आम्ही नंतर दाखवणार आहोत. वा 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 छान छान. तर ती बर ठीक आहे. नमस्कार सर. जागर शिक्षणाचा या अंतर्गत आम्ही नामदार बाळासाहेब देसाई विद्यालय कुसरून या ठिकाणी जे तंबू उभे केलेले आहेत आणि त्यामध्ये स्काउट गाईडचे विद्यार्थी आपल्या अथक परिश्रमाने तिथे त्यांचे ते खाद्यपदार्थ बनवत आहेत. आम्ही आपल्याजवळ येत आहोत इथे. सर तुम्हाला कसं वाटलं जे मुलं एकत्र येऊन ते खाद्यपदार्थ बनवतात याबद्दल तुमचं मत काय आहे सर सांगा. शिंदे सर. नाही हे आता पहिल्यांदाच मी बघतोय. मी 2004 पासून पहिल्यांदाच कॅम्प बघतोय. इतर ठिकाणी कुठं आहे का नाही माहीत नाही. पण काळगावला सुद्धा नव्हता आणि पहिल्यांदाच आपल्या शाळेत आणि वन डे होतोय आणि चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. तुमचं सगळ्यांचं सहकार्य आणि जाधव सरांनी उत्कृष्ट नियोजन केलंय त्याबद्दल त्यांचं बी अभिनंदन आणि सगळ्या टीमचं बी अभिनंदन. चांगलं काम झालं आहे. यातून काय साध्य होणार आहे सर म्हटले सर? यामधून विद्यार्थ्यांच्या मध्ये संघ तयार केलेले आहेत आपण. त्या संघामधून त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये सहकार्याची भावना, त्याचबरोबर त्यांनी समजा आता तंबू उभारणी आहे किंवा हे आपले पदार्थ तयार करायचे आहेत, ह्या सगळ्यासाठी त्यांनी एकत्रित येऊन नियोजन केलं. सगळ्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली. ते सर्व त्यासाठी लागणारे आवश्यक पदार्थ आहेत ते कशा पद्धतीने आणायचे, भांडी किंवा कोण काय करणार आहे, या सगळ्यांच्या भूमिका त्यांनी ठरवून घेतल्या. त्याच्यामधून त्यांना निसर्गामधून किंवा सहकार्य भावना जी आहे ती त्यांच्यामध्ये वाढीस लागली. ठीक आहे. धन्यवाद सर. पुढे कदम सरांच्याकडे जाऊया. कदम सर तुम्ही इथे 2 दिवस आहात मैदानावर. तुम्हाला कोणकोणते अनुभव आले? कालपासून निरीक्षण करतोय. मुलं तंबू उभारताना
त्यांना अनेक अडचणी आल्या, पण त्या अडचणीवरती मात करत मुलांनी अतिशय सुंदर तंबू उभे केलेले आहेत. त्यानंतर त्या तंबू उभारणीतून मुलांच्याकडे असणारे चिकाटे, त्यानंतर अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करणे, ह्या गुणधर्माची नक्कीच वाढ होणार आहे आणि एकमेकाच्या सहकार्यानं कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो हे देखील तत्व मुलांच्या मध्ये रुजण्यास मदत होणार आहे. धन्यवाद कदम सर. यानंतर आपण जातो जाधव एस टी सर, जे थोडे आजारी आहेत पण तरीसुद्धा या ठिकाणी ते उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमासाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यांनाही विचारूया. सर, एकंदरीत हा माहोल पाहता तुम्हाला कसं वाटतंय? याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये देशभक्ती मुलांच्यामध्ये प्रेरित होती आणि आपल्या संस्कृतीचं जे काही ठेव आहे ते इथं जागृत करण्याचं काम करण्यात. खूप छान. सर, वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्हाला काय वेगळं दिसलं सांगायचं? याच्यामध्ये बघितलं तर विद्यार्थ्यांच्या मध्ये स्वावलंबनाचा त्यांना एक चांगला यातून धडा मिळतोय. स्वतःची कामं स्वतः करायची. टेंट आहेत तर त्यांनी स्वतः उभा केलेत, अगदी चांगल्या पद्धतीने त्यांनी टेंट उभा केलेत, अगदी सजवले सुद्धा चांगल्या पद्धतीनं. आता बघितलं आपण तर एकमेकांना सहकार्य करून 7 ते 8 विद्यार्थी त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना एकत्रित येऊन कसलाही त्यांच्यामध्ये एकमेकाबद्दल म्हणजे हे नाही, सहकार्य करून एकमेकांना चांगल्या पद्धतीने ते संघभावनेनं काम पार पाडत. सर, तुमच्या हातात पिशवी आहे, या पिशवीमध्ये तुम्ही काय घेऊन आलेले आहात जरा आम्हाला सांगाल का? आता हे बेडेन पॉवेल हे काय आहेत, निर्माते हे आहे त्याचे जनक आहे, जनक संस्थापक जनक, स्काउट गाईडचे संस्थापक किंवा जनक आहेत. त्यांच्यासाठी आता त्यांचा आपण त्यांच्या प्रतिमेचं आपण या ठिकाणी पूजन करणार आहोत. त्याच्यासाठी हार आणि फुलं आणलेले. या ठिकाणी आपण आपल्या शाखेच्या प्रभारी मुख्याध्यापिका पवार मॅडम यांच्याकडे जात आहोत आणि आपण त्यांना विचारणार आहोत. मॅडम, 2 दिवस इथे हा जो कार्यक्रम सुरू आहे जागर शिक्षणाचा, या अंतर्गत तुम्हाला काय वाटतं? मुलांनी कशी तयारी केलेली आहे आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकताय? मुलांनी फार उत्कृष्ट पद्धतीने सर्व तयारी करण्यात आलेली आहे मुलांकडून आणि मुलांना यातून स्वानंद मिळणारच आहे. त्याचबरोबर जे स्वावलंबन असतं ते एक मुलांमध्ये आम्ही या कार्यक्रमातून जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत. 2 दिवसापूर्वी तुम्ही सगळे ब्लँक होता, काय होणार आता कसं वाटतंय? मस्त, मुलं सर्व करतायत, स्व इच्छेने करतायत. वर्गात सुद्धा होईल का? नाही. जगाच्या बाहेर गेल्यानंतर जगायचं कसं, आत्मविश्वास वाढवायचा कसा, एकत्र राहायचं कसं, हे शिक्षणाच्या पलीकडचं शिक्षण आज आपण कुठल्या शब्दात देत आहोत? जागर शिक्षणाचा. ओके मॅडम, धन्यवाद. पुढचा संघ आहे जास्वंत संघ. जास्वंत संघ, संघनायक या. हा, तर तुमची आता जी जेवणाची तयारी आहे ती कुठपर्यंत आलेली आहे? भात करून झाला. ओके, अजून तुम्ही काय बनवणार आहात? पनीरची भाजी आणि दही कढी, पुऱ्या, कोशिंबीर, भजी आणि खीर. आता तुम्ही जो सण साजरा केला तो कोणता आहे आणि त्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगू शकताय? आमच्या सणाचं नाव आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. त्या दिवशी श्रीकृष्णांचा जन्म झालेला, भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला, त्यामुळे त्या दिवशी जन्माष्टमी साजरी करतात. आणि भगवान विष्णूंचा अवतार असलेले ते श्रीकृष्ण आहेत, ते आम्ही तिथे पाळणा वगैरे सजवून ठेवलेला आहे. तर त्यामुळे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी या दिवशी आम्ही जन्माष्टमी सण हा साजरा करतो. छान. या कार्यक्रमानिमित्त त्यांनी प्रसाद बनवलेला आहे. सर प्रसाद घ्या. शिंदे सर. सूट आणि खोबरं आहे प्रसाद आमचा. सूंठ आणि खोबरं. हा. सूंठ का टाकली? सूंठ कशासाठी असते? आपल्या मनातील ठीक आहे. एक मिनिट. छान. जास्वंत संघ या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्या शाखेच्या उपशिक्षिका सौ साळुंके मॅडम आणि कोळेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हातामध्ये खोबरं आणि सुंठवडा आहे. तर त्यांना आपण विचारूया की तुम्ही ज्या संघा पुढे आलेला आहात त्या संघासाठी तुम्ही काय सांगू शकाल? अतिशय चांगल्या प्रकारची थीम त्यांनी निवडलेले श्रीकृष्ण जन्माष्टमीचा. या सणाची आम्हाला या क्षणी आठवण झाली. अगदी पाळणा सुद्धा अतिशय छान प्रकारे मुलींनी काय केलेलं आहे, सजवलेलं आहे. या संघाचं पुन्हा हार्दिक अभिनंदन. धन्यवाद मॅडम. छान. संघ आहे सदाफुली संघ. या संघाकडे आपण आता पोहोचलेलो आहोत. इथे आमच्यासोबत मॅडम आहेत. प्रत्यक्ष मॅडम तुम्हाला तिथे विचारणार आहेत.
तुमच्या संघाचं नाव काय आहे? आणि तुमची थीम काय आहे संघाची? कोणता सण निवडलेला आहे तुम्ही? जेवणाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे तुमची? काय पाककलेतले कोणते मेनू घेतलेले आहेत तुम्ही? काय काय करणार आहात? ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. वाचून दाखवायचं नाही. 2-4 सांगितले चाललं असतं का नाही? तक्ते सुंदर लावलेत ना मॅडम? अतिशय चांगल्या प्रकारचं मुलांनी चला ठीक आहे छान. सजावट केली. ओके ओके. बाळासाहेब देसाई विद्यालय कुसरूड या शाखेचे मुख्याध्यापक सन्माननीय कुंभार बिहार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना जाऊनच विचारूया की गेले 2 दिवस तुम्हाला कशा प्रकारचा इथे अनुभव आला आणि तुम्ही कसं ते सांगू शकाल? आज आपल्या विद्यालयामध्ये जागर शिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विद्यार्थी आणि शिक्षक अतिशय उत्साही आहात आणि उत्साही विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. याच्यातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक विकास आहे तो विकसित होणार आहे आणि अशा प्रकारचं जे आपण कार्यक्रम या विद्यालयामध्ये घेऊन विद्यार्थ्यांचा विकास करणार आहोत आणि त्याबद्दल मी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. इथपासून सुद्धा आपण विद्यार्थ्यांचे हिताचे कार्यक्रम आपण आयोजित करणारच आहोत आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी अशा प्रकारचे प्रयत्न करून सर्व कार्यक्रम यशस्वी आपण करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप छान खूप छान. चालतंय. बरं आहे. मला 1 2 3 4 पोरं द्या. अजून जरा 3 कुणीकडे निघालाय तुम्ही आता? अरे तिकडून हा. कुठला कार्यक्रम होता आज? होय ना? हा हा हा. ह्यांचा पवारांच्यातला. छान छान. इथं तर स्वयंपाक बनवतात मुलं. तुम्हाला कसं वाटतं आजी? छान आहे का नाही? रोज अभ्यास करतात पण आज त्यांच्या डोक्यात सगळे सण काय असतो, आपण शाळेबरोबर संस्कार विसरले नाही पाहिजे ही भूमिका या ठिकाणी जत्रेच्या स्वरूपात केलेली आहे. दुपारी सगळे या. दुपारी सगळेजण येणार आहेत ना? पायल तर अगदी मला वाटतं झोपली नसेल. कुठलीच पोरगी सगळ्याजणी कामात होत्या. छान छान. आणि सगळ्यांना घेऊन या. सगळ्यांना घेऊन या महत्वाचं म्हणजे. हा चालतंय. या ठिकाणी आमचे खास मित्र नेहमी आमचं धडपडणारे सगळ्या कला क्षेत्रात. सर हे बघून तुम्हाला कसं वाटतं इथलं? छान तयारी चालू आहे मुलांची. सर यातून प्रेरणा काय मिळेल मुलांना असं वाटतं तुम्हाला? स्वावलंबनाची मुख्य तर प्रेरणा मिळणार आणि कर्मवीरांचं ब्रीदच आहे स्वावलंबनातून शिक्षण. त्याच पद्धतीने स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. त्या पद्धतीनं ही रयतमधली मुलं रयत कल्चर स्वावलंबन अशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे, जगलं पाहिजे. हा एक कॅम्प आमच्या जाधव सरांनी. सर विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वी कुणालाच काय माहित नव्हतं. आता प्रत्येक जण बोलायला लागले की हे आहे याच्यात, ती लय भारी आहे. कशामुळे झालं असेल? तुमच्यामुळे झालं आणि कशामुळे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांनी मनावर घेतलं. बघा ही पोरगी कोरिओग्राफर आहे आपली. तिची सगळी गाणी डाउनलोड सगळं ओके केलंय तुम्ही? केलेलं आहे. आता आपल्याला हळूहळू आज आपल्या इथं विद्यालयाचे थोर देणगीदार त्यांचे वारस नातू विलास शिंदे आलेले आहेत. त्यांना आपण विचारूया की आजचा हा कार्यक्रम कसा वाटतोय तुम्हाला? यापूर्वी झाला होता का आणि आता कसा वाटतोय? यापूर्वी असं कधी झालेलं नाही. आजचं वातावरण पाहिलं तर एकदम सुंदर आणि स्वच्छ मस्तपैकी. पोरं मुलं सुद्धा सगळे स्वावलंबी त्यांची ती कामं करतात. विशेष म्हणजे स्वतः मुलं 15 पदार्थ बनवणार आहेत. तिकडे चालू आहे त्यांचं काम. ते पण बघा. सगळ्यांना घेऊन या. सगळी गावातली बघायला पाहिजेत आपली. चालतंय. आवडलं ना सगळं तुम्हाला? छान छान छान. धन्यवाद. बरं आता तुम्ही ऐका की मुलांच्याकडे गेला, कसं काय वाटलं तुम्हाला? छान वाटलं की. आणि बघा घरी काम करतात का एवढी पोरं, पण इथं कसं करतात? छान करतात. मग त्यांना घरी करावं, आई वडिलांचं कष्ट दिसावं म्हणून हे आम्ही कॅम्प घेतलेला आहे. सगळ्यांना आवडलं. दुपारी या सगळ्याजणी आणि अजून घेऊन या.
गावातली जवळजवळ 1000 माणसं पाहिजेत मला, एवढं पोरांनी केलंय छान. चालेल, चला. कुठून आला म्हणजे आता तुम्ही? मधून आला? महात्मा गांधी विद्यालय काले. हा, छान छान छान, अभिनंदन, स्वागत आहे. बोल आता. काय बोलता? ठीक आहे. आज या ठिकाणी नामदार बाळासाहेब देसाई विद्यालय कुसरून या ठिकाणी कला शिक्षक जे अयोध्येला जाऊन परत आलेले आहेत, त्यांनी तिथं आपली कला प्रदर्शित केलेले आहेत, असे कला शिक्षक माझे मित्र किरण कुंभार सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत. ओके ओके. सक्रिय कामात असणारे आमचे मित्र थोडेसे आजार आहेत माझ्यासारखेच, पण तरी सुद्धा एसटी म्हटलं का नाही, स्पीडनं पळणारी गोष्ट आहे. मस्त सर, सुंदर होत आहे. आणि ही पोरं तुम्ही घेतलीत, काम करतायत, ही खरोखर मनापासून देवानंद, सूरज, सोहम ही सगळी टीम लय भारी आहे. आणि सुंदर असं मुख्याध्यापक पण काम करतायत. बघा की केवढं मोठं हे. रांगोळी टाकण्याचं काम इथं विद्यालयाच्या सर्व शिक्षिका अगदी सुंदर अशा वातावरणामध्ये मस्त असा विज्ञान विषयाच्या रांगोळी इथं या ठिकाणी काढत आहेत. ऊन लागतंय वय? बरं बरं. या ठिकाणी गुरव साहेब आलेले आहेत. त्यांचा चिरंजीव या ठिकाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सुंदर अशा आमचा संघ जॉय नागराज त्यांनी गजराज संघाने बनवलेला सुंदर असा देखावा. या ठिकाणी गुरुसाहेब पत्रकार, तसेच त्यांचा चिरंजीव म्हणजे खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे. आज संभाजीराजे सुंदर आमचे तडफदार बोलणार आहेत. हर्ष, बघून तुम्हाला म्हणजे कसं काय वाटतंय, कसं वाटतंय सांगा? आपल्या नामदार बाळासाहेब देसाई विद्यालयामध्ये जो आज उपक्रम राबवलेला आहे, तो राबवलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आणि चांगला आहे. या ठिकाणी जे निवासी शिबिर आपण भरवलेलं आहे, त्याच्यामध्ये मुलांना स्वतः व्यवहार ज्ञान, त्याच्यावर गुणवत्तेबरोबर बाहेरच्या जगामध्ये वावरत असताना त्यांना स्वतःला कधी वाटणार नाही आणि त्यांचा वैयक्तिक विकास होणारच आहे. जे आपल्या आईवडिलावरची जी विसमून राहणारी मुलं आहेत, त्या स्वतः या शिबिरामुळं कुठेही गेल्यानंतर स्वतः वैयक्तिकरित्या ते चांगल्या पद्धतीनं स्वतःचं जीवन व्यतीत करू शकतात आणि गुणवत्तेबरोबर व्यवहारात जोड या शिबिरात त्यांनी स्वतः सर मुलं 15 पदार्थ बनवणार आहेत. स्वावलंबन, कर्मवीरांचं ब्रीदवाक्य, कमवा शिका, अशा विविध गोष्टी जागर शिक्षणाचा या आपण करतोय. टायटल खाली जागर शिक्षणाच्या टायटल खाली जो असा आपल्या शाळेने भरवलेला आणि ग्रामीण भागात असणारी शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवत असते. त्याला माझ्या मनापासून व्यक्तिगत शुभेच्छा सर. धन्यवाद. सर्वांनी या. हा, आणि पत्रकारांना आपले सगळे मित्र आहेत त्यांना पण इन्व्हाइट करा आपल्या माध्यमातून. खरं तर ही चळवळ आहे स्काउटची, पण यातून आपण सर्वांगीण मुलांचा विकास असा हेतू आहे. धन्यवाद. काय बनवताय? कशाचे? होय, बटाटा काय केलं आधी? भाजी केली. भाजी पण घेतली आणि मग चपातीच्या कणकीत गोळे करून भरले. तुम्ही शिकवलं कोणी तुम्हाला? बघून शिकलाय काय? अरे वा. सर सर, ह्यातून स्वावलंबन आणि आणखी एक गोष्ट साध्य होते की निसर्ग सहवासात कुठेही गेलो स्वतः स्वयंपाक बनवता आला पाहिजे, हाय का नाही? छान. बघा म्हणजे सगळ्यांचं प्रोत्साहन मिळतंय. आज या ठिकाणी सर्व नाटोशी केंद्रातील शिक्षक आणि शिक्षिका यांचं स्वागत आमच्या विद्यालयातर्फे. एकदा क्लॅप द्या, क्लॅप. ओके ओके मॅडम, असू द्या. खूप छान. थांबा, सगळ्यांना नाश्ता मिळणार आहे, गडबड करायची नाही. पहिला
हॅलो, मुलांना पहिला प्रश्न विचारला की गजराजाचं महत्त्व सांगावं. त्यांनी सविस्तररित्या बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या पद्धतीनं सांगितलं. नंतर जेवणाचा मेनू विचारला. मेनूची त्यांनी चांगल्या क्वालिटीनं सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि चांगल्या पद्धतीनं हा जो उपक्रम राबवत आहे हा चांगल्या क्वालिटीनं आणि चांगल्या पद्धतीनं मुलांना ज्या पुढच्या ह्याच्या दृष्टीनं जी वाव देण्यासारखी हे आहे त्याला चांगलं प्रतिसाद मिळेल आणि मुलांना चांगली प्रेरणा मिळेल. एवढंच बोलून मी 2 शब्द थांबवतो. भूक लाडू कांदा आणि चटणी चुलीसाठी सरपण पेटवायला बुकणी पाठीवरती विराट विश्वाचं चाललंय. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही, आता घाबरायचं नाही.